नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत सरकारी नोकरी भरती अंतर्गत तुम्हाला एक नवीन संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। यामध्ये तुम्हाला वेतन जे आहे ते 49,100 ते 55,800, ज्यामध्ये 49,100 तुमचा बेसिक पे राहील। सॅलरी चांगली आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। थोडक्यात बॉम्बे हायकोर्ट आहे त्यांच्या औरंगाबाद बेंचसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी 27/6/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑनलाईन फ्रॉम एलिजिबल ॲस्पिरंट्स हू फुलफिल प्रिस्क्रिप्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया on the date of publication of this advertisement for preparing a select list containing names of 4 candidates and wait list containing candidate of 1 candidate। थोडक्यात टोटल 5 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये 4 जागांसाठी सिलेक्शन राहील आणि एका जागेसाठी या ठिकाणी वेटिंग लिस्ट राहणार आहे। स्टेनोग्राफरचं पद आहे लोअर ग्रेड मधलं, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी औरंगाबाद बेंचमध्ये तुम्हाला नोकरीची संधी राहणार आहे। पे स्केल तुमचा हा S18चा 49,100 ते 55,800 तुम्हाला प्लस अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी ऍडमिसेबल असतील ॲज पर रूल। सो तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सी समजलेले आहेत, पदाचं नाव स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आहे, पे स्केल सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट 21 ते 38 वर्ष राहणार आहे, अर्थात हे जनरल कॅटेगरीसाठी राहील, आणि 43 वर्षापर्यंत 21 ते 43 वर्ष राहणार आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेसला। सो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रूलनुसार हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर बघा, यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पजेसेस युनिव्हर्सिटी डिग्री, कोणतीही डिग्री असेल तरी चालेल। लॉ मधली डिग्री असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल, मात्र कोणतीही डिग्री असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। अर्थात जर तुम्ही ऑलरेडी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज स्टेनोग्राफर असेल तर एक्झाम ही डिग्रीची क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला एक्झाम केला जाईल। पुढे बघा, या ठिकाणी पजेसेस पासिंग सर्टिफिकेट फ्रॉम गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट, ज्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर टायपिंग असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचं शॉर्ट अँड 80 वर्ड्स पर मिनिट, त्याचबरोबर 40 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। त्यानंतर कॉम्प्युटर सर्टिफिकेट सुद्धा तुमचं असणे आवश्यक आहे, कोणतंही एक FK असेल, MSCITचं आहे या ठिकाणी मेजॉरिटी कॅन्डिडेट्सकडे असू शकतं, यापैकी कोणतेही एक असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज या पदासाठी करू शकाल। सो हे बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे, हे क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी। त्यानंतर टेस्ट कशा प्रकारे होईल बघा, अर्थात पहिल्यांदा प्रॉब्ली शॉर्टलिस्टिंग होईल, त्यानंतर शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर त्या ठिकाणी एक्झामिनेशन असणार आहे। पार्ट 1 मध्ये डिक्टेशन ऑफ 2 पॅसेजेस इन इंग्लिश कंटेनिंग ऑफ 400 वर्ड्स फॉर ट्रान्स्क्रिप्शन टू असर्टेन द स्पीड ऑफ शॉर्टहँडचं स्पीड चेक करण्यासाठी हे घेतलं जाईल, ज्यामध्ये मिनिमम मार्क्स 40 राहतील, मिनिमम पासिंग मार्क्स मॅक्झिमम मार्क 40 आहेत, मिनिमम पासिंग मार्क 20 राहणार आहे। ड्युरेशन 5 मिनिट्स फॉर डिक्टेशन अँड 25 मिनिट्स फॉर ट्रान्स्क्रिप्शनचा तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पार्ट 2 मध्ये पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 400 वर्ड्स फॉर टायपिंग टू असर्टेन द टायपिंग स्पीड तुमचं 40 वर्ड्स पर मिनिट आहे की नाही ते चेक करण्यासाठी, ज्यामध्ये अगेन मिनिमम पासिंग मार्क्स 20 या ठिकाणी राहतील, ड्युरेशन 10 मिनिट्सचा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। आणि तिसरा पार्ट या ठिकाणी वायवा तुमचे राहणार आहे, ज्यामध्ये इंटरव्ह्यू मार्फत तुमचे सिलेक्शन होईल, ज्यासाठी 20 मार्क तुमचे या ठिकाणी ठेवलेले आहे। सो टोटल तुम्ही बघू शकता हे 40 मार्क, हे 40 आणि 20 असे टोटल 100 मार्कची तुमची एक्झाम होणार आहे, ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल। सो प्रॉब्ली तुम्ही तिन्ही पार्टमध्ये चांगलं करणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो प्रोसिजर ऑफ पेमेंट, यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 200 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे। लक्षात घ्या, टेक नोट ऑफ अल्फान्यूमेरिक रेफरन्स नंबर जो असणार आहे तुमचा ते त्या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता। जी डिटेल्स आहेत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी रेफरन्स नंबरमध्ये फिलअप करायचे आहेत। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता, आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। अर्थात लास्ट डेट या ठिकाणी 1/7/2025 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे, 15/7/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। यासाठी 200 रुपये सांगितल्याप्रमाणे फॉर्म फी राहणार आहे। सो डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन 5 पर्यंत सुरू राहील 15/7/2025च्या। सो प्रॉब्ली त्या बेसिसवर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ नक्की लाईक करा, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तेथे जाऊन स्टेनोग्राफर पदासाठी रिक्रुटमेंट जे सुरू आहे त्याबाबतची माहिती तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद।